तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, सविस्तर पूर्ण व्हिडिओ जो आहे तो समजून घ्या. कारण जे काही लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे, लाडकी बहीण योजनेची दुरुस्तीची KYC करण्यासाठी संधी, जे काही दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला शासनाने संधी दिलेली आहे, पुन्हा संधी दिली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जे आहे ते 1 एप्रिलला अपडेट दिली होती फेसबुक पेजवर. 2 तारखेला KYCची वेबसाईटवर लिंक सुरू झाली. ठीक आहे, KYC सुरू झाली. काही बहिणी KYC करत असेल, काही बहिणींची अजूनही KYC होत नाही. ज्या बहिणी KYC करण्यासाठी जातात त्या बहिणींना असाच मेसेज येतो की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. हा मेसेज कशामुळे येतो? कारण त्या बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आलेले नाही. मग शासनाने इकडे KYC करण्याची संधी दिली, पोर्टल सुरू केलं, पण त्या बहिणी KYC करूच शकत नाही आणि त्या बहिणींची KYC होतच नाही. त्या बहिणींना मेसेज येतो तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. मग शासनाने KYC करण्याची, दुरुस्ती करण्याची संधी या ठिकाणी दिली, तर मग कशासाठी दिली? आणि या KYCची खरंच गरज होती का? दुरुस्तीच्या KYCची गरज होती की कोणत्या KYCची गरज होती? आपण कोणत्या KYCची डिमांड शासनाकडे केलेली होती? बघा, या ठिकाणी ज्या बहिणींची KYC कधीच झालेली नव्हती, ज्या बहिणींची KYC कधीच झालेली नव्हती, ग्रामीण भागातल्या काही गरीब महिला होत्या, काही शहरी भागातील महिला होत्या, त्या बहिणींना जे आहे ते पती वडिलांचा OTP मिळत नसल्यामुळे, काही दुसरे कोणते टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे शेवटपर्यंत त्या बहिणींची KYC झालेली नाही. KYC कधीच झाली नाही. त्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हप्त्यापर्यंत पैसे आलेले नव्हते. त्या बहिणींचे पैसे आलेले नव्हते. त्यानंतर काही बहिणींची बघा, आधी KYC केली होती, आधी KYC केली, पण तरी पण KYC चुकली म्हणून शासनाने सांगितलं, KYC चुकली म्हणून कारण दिलं आणि मग हप्ते बंद केले. नंतर शासनाने हप्ते बंद केले. मग यामध्ये मग आपण शासनाकडे डिमांड केली होती की ज्या बहिणींनी कधीच KYC केली नाही त्या बहिणींसाठी नवीन KYC सुरू करा, त्या बहिणींसाठी नवीन KYC पुन्हा सुरू करा, पुन्हा पोर्टलवर ऑप्शन द्या, त्या बहिणींचे आधार क्रमांक पोर्टलवर ऍक्टिव्हेट करा आणि ज्या बहिणींची KYC चुकली त्या बहिणींना सुद्धा दुरुस्तीसाठी संधी द्या. आपल्या 2 डिमांड या ठिकाणी होत्या. पण शासनाने बघा 1 फेब्रुवारीला KYC दुरुस्तीची संधी दिली, 31 मार्चपर्यंत त्यामध्ये सुद्धा फक्त दुरुस्तीची संधी दिली. त्यामध्ये दुरुस्तीची संधी दिली. आपण म्हटलं ठीक आहे, पुढच्या KYC मध्ये आपल्याला संधी मिळेल. आपल्याला वाटलं की चला ठीक आहे, शासनाकडून जे काही जुन्या लाडक्या बहिणींच्या याद्या आहे, ज्यांनी KYC केली नाही, त्यांचा आधार क्रमांक शोधण्यासाठी जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार आधार क्रमांक अपडेट करण्यासाठी शासनाला वेळ लागत असेल, तर कदाचित पुढल्या महिन्यामध्ये जेव्हा KYCची संधी मिळेल तेव्हा पुन्हा लाडक्या बहिणी KYC करू शकणार. पण शासनाने या ठिकाणी काय केलं? काहीच केलेलं नाही. शासनाने तारखेशिवाय काहीच अपडेट केलेलं नाही. शासनाने या ठिकाणी तारखेशिवाय काहीच अपडेट केलेलं नाही. फक्त शासनाने KYC करण्याची संधी दिली आणि जुनीच वेबसाईट, जुनीच लिंक, KYC मध्ये कोणताच बदल केला नाही. आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका, OTP टाका, प्रश्नाचे उत्तर द्या आणि तुमची KYC सबमिट करा, एवढंच शासनाने सांगितलं. आणि त्यानुसारच KYCची पूर्ण ही प्रोसेस आहे. यामध्ये कोणत्याच प्रकारचे बदल नाही. आपल्याला बदल कोणते पाहिजे होते? आपल्याला हे बदल पाहिजे होते की ज्या बहिणींनी KYC केली नाही त्या बहिणींसाठी सुद्धा नवीन KYCची संधी मिळावी. ज्या बहिणींची KYC होत नाही, ज्या बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, त्या बहिणींचे सुद्धा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आले पाहिजे. त्या बहिणींची सुद्धा KYC झाली पाहिजे. अशा प्रकारची आपली या ठिकाणी डिमांड होती. पण शासनाने कोणत्याच प्रकारचे अपडेट केलेले नाही. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच की KYC दुरुस्ती करण्याची जेव्हा तुम्ही संधी देत आहे, पण या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवत नाही की खरंच त्या बहिणींचे आधार क्रमांक तुम्ही दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकले का? मग जेव्हा KYC करायला जातो तेव्हा अशा प्रकारचा मेसेज येतो की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. मग तुम्ही KYC करण्याची संधी देता, तुम्हीच म्हणता की या तारखेपर्यंत KYC करा, त्या तारखेपर्यंत KYC करा आणि तुम्ही मग स्वतःच हा अडथळा जो आहे तो वेबसाईटवर तयार करून ठेवता. मग KYC चुकल्यामुळे तुम्ही पैसे बंद केले. मग जेव्हा तुम्ही KYC दुरुस्ती करण्यासाठी संधी देताय, तर मग हा अडथळा कशासाठी? हा अडथळा कशासाठी? शासनाने लवकरात लवकर जे काही आधार क्रमांक आहे, ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्या बहिणींचे आधार क्रमांक, ज्या बहिणींची KYC चुकली त्या बहिणींचे आधार क्रमांक शासनाने KYCच्या वेबसाईटवर ऍक्टिव्हेट करायला पाहिजे. ते नंबर जेव्हा ऍक्टिव्हेट होईल, वेबसाईटवर अपलोड होईल, KYC मध्ये ते अपडेट होईल, त्यानंतरच त्या सर्व बहिणींची KYC होणार आहे. पण तसं झालेलं नाही. शासनाने या ठिकाणी सर्व उलटसुलट काम करून ठेवलेलं आहे. कोणत्याच बहिणींसाठी KYC सुरू केलेली नाही. KYC बघा, दुरुस्तीची KYC जर तुम्ही म्हणत असाल तर जवळपास 100% लाडक्या बहिणींची दुरुस्ती या ठिकाणी झालेली आहे. मार्च महिन्यामध्येच जवळपास 100% लाडक्या बहिणींची दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याच बहिणी बाकी राहिलेल्या नाही. दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याच बहिणी बाकी राहिलेल्या नाही. जे काही बहिणी असतील त्या बहिणी जवळपास फक्त 5% अशा बहिणी असतील की जानेवारी किंवा फेब्रुवारी हप्ता न मिळाल्यामुळे
कदाचित केवायसी चुकली असेल त्या बहिणींना दुरुस्तीची संधी पाहिजे असेल, फक्त त्या बहिणी असेल 4 ते 5%. यापेक्षा दुसऱ्या कोणत्याच अशा बहिणी नाही की ज्यांची केवायसी चुकली होती. त्या बहिणींनी मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. त्या बहिणींचे पैसे रेग्युलर सुरू झालेले आहे. शासनाने सर्व या ठिकाणी केवायसी मध्ये भोंगड कारभार करून ठेवलेला आहे. शासनाचं पूर्ण या योजनेवर दुर्लक्ष, केवायसीच्या यादीवर दुर्लक्ष, आधार क्रमांकावर दुर्लक्ष. आणि आपण या वेबसाईटवर करतो काय? आपण जर केवायसीची संधी दिलेली आहे तर त्यावर खरंच आपण आधार क्रमांक अपडेट केले का? त्या बहिणींना त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेलं आहे का? हे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं. जे काही शासनाने केवायसी सुरू केलेली आहे, या केवायसी मध्ये 99% बहिणींची केवायसी होणार नाही. 99% बहिणींची केवायसी होणार नाही. जे काही मी तुम्हाला उदाहरण दिलं, कदाचित होऊ शकते 2, 3, 4% लाडक्या बहिणींची केवायसी होणार. ज्यांची चुकली त्यांना संधी दिली असेल त्यामध्ये पण 4-5% फक्त बहिणी असणार. या दुरुस्तीच्या केवायसी कोणत्याच प्रकारे गरज नव्हती. या केवायसीची गरजच नव्हती. गरज होती पुन्हा नवीन फ्रेश केवायसी सुरू करण्याची. यादी तर शासनाकडे असेल ना. ज्यांचे रेग्युलर लाभ सुरू आहे, ज्यांना रेग्युलर आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे आलेले आहेत, त्या लोकांची तर यादी शासनाकडे असेल. आणि मग ज्यांचे हप्ते बंद झाले, केवायसी न केल्यामुळे बंद झाले असेल किंवा केवायसी चुकीची केल्यामुळे बंद झाली असेल, तर त्या सर्वांची यादी शासनाकडे असेल, त्या सर्वांचे आधार क्रमांक शासनाकडे असेल. तर शासनाला एकच विनंती आहे की त्या सर्व बहिणींचे आधार क्रमांक वेबसाईटवर अपडेट करा. त्या बहिणींना सुद्धा नवीन केवायसी करण्यासाठी संधी द्या. त्या बहिणी जेव्हा केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नाही असं सांगितलं जाते. मग त्या बहिणींची केवायसी कशी होईल? ओव्हरऑल जो आहे तो मुद्दा हाच आहे की दुरुस्तीच्या केवायसीची गरजच नव्हती. तुम्ही सर्व लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक या केवायसी साठी ओपन करा. कोणतीच यादी बनवू नका. दुरुस्तीची यादी किंवा नवीन केवायसी करण्याची अशी कोणतीच यादी शासनाने बनवू नका. फक्त सर्व लाडक्या बहिणींसाठी ओपन केवायसी. सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी करा. कोणत्याही लाडक्या बहिणींनी केवायसी करा. अशा प्रकारे शासनाने ओपन केवायसी सर्व लाडक्या बहिणींसाठी सुरू करायला पाहिजे. यामध्ये शासनाने एकच महत्वाची सूचना द्यावी की ज्या बहिणींचे हप्ते रेग्युलर सुरू आहे, त्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले त्याच बहिणींनी केवायसी करा. ही महत्वाची सूचना शासनाने द्यावी आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी केवायसी ओपन करावी. जो काही मेसेज शासनाकडून दिला जातो, हा मेसेज शासनाने डिलीट करावा. बघा, महत्वाचा पॉईंट होता. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की अजूनही केवायसी न केल्यामुळे हप्ते बंद झाले किंवा दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नसल्यामुळे हप्ते बंद झालेले आहे. तर बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या की तुमच्यापैकी कोणत्या बहिणी आहे की केवायसी कधीच केली नव्हती किंवा केवायसी न केल्यामुळे किंवा केवायसी करूनही चुकल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हप्त्यापर्यंत पैसे बंद झाले किंवा मग फेब्रुवारी हप्त्यापर्यंत पैसे बंद झाले असेल. अशा बहिणींनी सुद्धा कमेंट करा. त्याचबरोबर आता जेव्हा शासनाने केवायसीची संधी दिली आहे, तर तुमचे कोणत्या महिन्यामध्ये पैसे बंद झाले होते आणि आता तुमची केवायसी होत आहे का? किंवा मग तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येत आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुमचे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून हप्ते बंद झाले असेल तर तुमचा आता केवायसी सबमिट होत आहे का? तुमची केवायसी होत आहे का? किंवा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींनी केवायसी पूर्ण केली? या 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्यापैकी कोणत्या बहिणींनी केवायसी पूर्ण केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर पैसे बंद होऊन सुद्धा अशा प्रकारचा मेसेज येत असेल, त्या बहिणींनी सुद्धा कमेंट नक्की करा. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना माहित होईल की खरंच केवायसी होत आहे का किंवा शासनाने आधार क्रमांक यादीमध्ये अपडेट केलेले आहे का. बघा, जे काही आधार क्रमांक आहे, होऊ शकते कदाचित शासनाला उशीर लागत असेल. आता फेब्रुवारी महिन्याची जी काही वाटपाची यादी होती ती शासनाने अजूनपर्यंत अपडेट केली नसावी. फक्त शासनाने केवायसीचं पोर्टल सुरू केलं पण आधार क्रमांक अपडेट केले नसावे. आपण यासाठी अजून 2 ते 3 दिवस वाट पाहू. शासनाकडून आधार क्रमांक अपडेट केले जाते का आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकले जाते का. त्यानंतर किती लाडक्या बहिणींची केवायसी होते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यानंतरच या सर्व गोष्टी पुढे येणार की खरंच शासनाने लाडक्या बहिणींना दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली की लाडक्या बहिणींना फक्त मूर्ख बनवलेलं आहे. जोपर्यंत आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्येच येणार नाही तोपर्यंत कोणत्याच बहिणींची केवायसी होणार नाही. हे सर्व बघा, क्लिअर आहे. आणि जे काही मी तुम्हाला मुद्दे सांगितले, जे काही प्रश्न विचारले, जे काही कमेंट करायला सांगितलं, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जे काही महत्त्वाचा तुमचा पॉईंट होता तो मी या व्हिडिओमध्ये मांडला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.